प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे हे आपल्याला संबोधित करतील। जय महाराष्ट्र। मी आज पहिला प्रश्न आपल्याला विचारणार आहे। मतदानाला 4-5 दिवस राहिलेले आहेत, प्रचाराची काही गरज राहिली आहे का? चला भाषण संपलं। कारण जर आता प्रचाराची गरज राहिली तर आपण एवढे दिवस काय बघत होतो आणि काय पाहत होतो, काय अनुभवत होतो हे आपण सगळं विसरल्यासारखं होईल। गेले 2-2.5 वर्षात आपण पाहिलंय महाराष्ट्राचे जे हाल होतात, त्यांची तारीख चुकली आहे। मला वाटतं 4 जून त्यांना आल्यासारखं वाटलेलं आहे। बघा, मोठ्या साहेबांची घोषणा दिली आणि मोठे मोठे आवाज पण बंद पडले। ही ताकद आहे त्या घोषणामध्ये। पण गेले 2-2.5 वर्ष आपण पाहत आहोत आपल्या मुंबईवर, आपल्या महाराष्ट्रावर जेवढे अन्याय होत चाललेला आहे। एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं, ताई आपण खुर्चीवर बसा ना, बाबीजी आपण पाहिजे तर वरती या वरती बसा। अनेक वर्ष आपले रेल्वे कामगार सेनेत काम केलेले, आणि मग हे 2-2.5 वर्ष पाहत असताना आपण वाट पाहत होतो ती ह्या 2024ची। 2024 आल्यानंतर साधारणपणे जानेवारी पासून निवडणुकीचे वारे वाहू लागले होते। निवडणुका आत्ता लागतील, नंतर लागतील, आत्ता लागतील, नंतर लागतील। काही विश्लेषक बोलायचे लवकर निवडणुका लागतील, काही सांगत होते एप्रिलमध्येच लागतील, काही सांगत होते मार्चमध्ये लागतील। आणि झालं असं की 17 मार्चला जेव्हा निवडणुका घोषित झाल्या, आपल्या सर्वांना वाटलं होतं अरे 20 मे मुंबई कसे काढणार आपण 2 महिने प्रचारात, एवढी मोठी खेचली का निवडणूक, ही भाजपच्या फायद्यासाठी खेचलेली आहे। आपल्याला वाटायला लागलं पूर्ण भाजप त्यांची यंत्रणा येऊन सगळीकडे पसरेल। आणि ठरत असं गेलं की पहिला टप्पा झाला निवडणुकीचा, दुसरा टप्पा झाला, तिसरा टप्पा झाला, चौथा टप्पा झाला। आपण मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, कल्याण असेल, नाशिक असेल, हा पूर्ण टप्पा जो आहे हा 5व्या टप्प्यात आहे। आणि आपल्याला भीती वाटत होती ती हीच की आपल्या हक्काचा मतदार जो आहे, आपला शिवसैनिक जो आहे, आपल्या महाराष्ट्र हिताचे जे मतदार आहेत हे सगळे आपल्या गावी जातील का? पण दिसतंय सगळीकडे चित्र असं। आत्ताच मी मुलुंडमधून आलो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात असं चित्र दिसतंय, ज्यांना सुट्टी घ्यायची होती, ज्यांना गावी जायचं होतं, गावी जाऊन आलेले आहेत। कारण त्यांना पण आतुरतेने वाट जे पाहत होते ते ह्या 20 मेची पाहत होते। आणि ही वाट आपण एवढ्यासाठीच पाहत होतो की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांनी आपल्या मुंबईची वाट लावली, जे महाराष्ट्र लुटत होते, जे मुंबई लुटत होते, त्यांना आता पळवून लावायचं आहे। केंद्र सरकार बदलायचं आहे, तो दिवस आता जवळ आलेला आहे। 2 वर्ष मुंबई म्हणून जर आपण विचार केला, अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे। आणि अवकाळी सरकार डोक्यावर बसल्यानंतर थैथयाट सगळीकडे हे गद्दार घालत होते, हे गद्दार गँगची लोक घालत होती। स्थानिक आमदार जे आहेत, माहीमचे स्थानिक आमदार, मला वाटतं दानवे साहेब आपल्याला माहिती आहे कुठे कुठे फ्लॅट आहेत, आता कळलं असेल तुम्हाला, महेशजींनी सांगितलं असेल। मागच्या वेळी विशाखाताईंनी तर पोलखोल पूर्ण केलीच होती, काही नवीन फ्लॅट आलेत, त्यांना आता निवडणुकीत फ्लॅट करून टाकायचं आहे। पण ही सगळी लोक आपल्या शिवसेनेमुळे वाढली, शिवसेनेवर मोठी झाली। अनेक वेळा स्टँडिंग कमिटीची आपण त्यांना पद दिली होती,
सगळं काही खायचं ते खाल्लं, अपचन तुम्हाला झालं आणि म्हणून तुम्ही गुजरातला पळून गेलात. आज आमच्यावर चालून येतात. हिंमत जर करायची असेल तर वार समोरून तरी करा, मागून वार करणारे तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणून तरी कसे घेऊ शकता, हा विचार माझ्या मनात येतो, आपल्या सर्वांच्या मनात येतो. आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीत आणि आज खास इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा मला विचारलं गेलं की आदित्य शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, कशी लढाई होणार, मी सांगितलं शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकमेव शिवसेना आहे. शिवसेना विरुद्ध चिंदी चोर, शिवसेना विरुद्ध गद्दार गँग, शिवसेना विरुद्ध बाप चोर, पक्ष चोर. मी येणार होतो त्याच्यावर, तुम्ही लवकर आलात. पण आज हीच परिस्थिती आपल्याला मुंबईत दिसत आहे. या 2 वर्षामध्ये अनेक घोटाळे आपण राऊत साहेब लोकांसमोर आणले होते. अनेक घोटाळे